स्वागत आहे तुमचं आजच्या एका नव्या दिवसामध्ये, एका नव्या व्हिडिओमध्ये। आज तिरुपतीमधून आजपासून रोज मी एक व्हिडिओ बनवणार आहे तिरुपतीमध्ये। खूप जणांचे इंस्टाग्रामवर आणि यूट्यूबला खूप जणांचे कॉमेंट यायला लागले की हे दाखवते ते दाखवतं। रोज मी एक गोष्ट दाखवेन। आज दुपारचे 12-1 वाजायला लागले, तर खूप जास्त ऊन लागायला लागले तिरुपतीमध्ये। 1 वाजायला लागले आणि आता मी निघायला लागलो। पहिले गोविंदराजचं जे मंदिर आहे तिरुपतीमध्ये तिथं जाऊया आणि तिथं थोडं अन्नप्रसादामध्ये जेवण करूया आणि त्याच्यानंतर मग आता आपण जाणार आहे विष्णू निवासम, जिथं की SSD टोकन दिलं जातं। खूप जणांचा प्रश्न आहे की SSD टोकन घ्यायचं कसं, काय फ्री आहे का पेड आहे, विकत घ्यायचं काय घ्यायचं, ते या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण डिटेल सांगेन। रोजच्या एका व्हिडिओमध्ये काहीतरी नवीन सांगण्याचा मी प्रयत्न करेन। तर पहिले आपण जाऊया गोविंदराजगड आणि त्याच्यानंतर मग रेल्वे स्टेशन समोरचं जे विष्णू निवासम आहे ते तुम्हाला दाखवतो समोर कसं आहे काय। मी पण कधी तिकीट नाही घेतलं, म्हणजे SSD टोकन नाही घेतलं, पण आता तुम्हाला जाऊन दाखवतो नेमकं गर्दी किती आहे। आणि पूर्ण आता गरमी आहे आणि जी गर्दी आहे खूप जास्त तिरुमलामध्ये लागायला लागले। आणि मी असे काय गल्यामधून चालायला लागलो, या तिरुपतीच्या छोट्याशा गल्यामधून चालायला लागलं। इकडल्या साईडला आपलं गोविंदराजचं मंदिर पण आहे आणि इथं अशा खूप सारे प्रकारचे मंदिरं तुम्हाला बघायला भेटते पूर्ण गल्यामध्ये। आणि खूप जास्त गर्दी दिसायला दुपारी, पण आता ऊन बी तेवढंच लागायला लागलं। काय करूया आधी पण अन्नप्रसादाकडे जाऊया। मंदिरापाशी आलो मी आता। पाठीमागल्या साईडला इकडे दिसायला लागले, हे आहे गोविंदराजाचं मंदिर आणि तिकडल्या साईडला कमान आहे। तर मी काय सांगायला आलो तुम्हाला, अन्नप्रसादालय कुठं आहे, जे तर तुम्ही तिरुपती गोविंदामध्ये आले नंतर तुम्हाला दाखवतो। ठीक आहे, इकडल्या साईडला मंदिर आहे आणि मंदिराच्या इकडं जायचं, राईट साईडला जायचं तुम्हाला। आणि नाव पण लिहिलेलं आहे आणि त्याची टायमिंग पण लिहिलेली आहे किती आहे ते, तर इथे लिहिलेलं दिसायला बघा, अन्नप्रसादालय डिस्ट्रीब्युशन सेंटर 11 ते दुपारी 4 पर्यंतच आहे। आणि इकडून जायचं तुम्हाला मधामध्ये दाखवतो कुठं दिसायला लागले, तर समोरची बिल्डिंग दिसायला लागले का, हीच आहे अन्नप्रसादालयची। ह्याच्यामधून मला जायचं आणि माणसं सगळे जेवण करून बाहेर यायला लागले, दिसायला लागले बघा ते पूर्णपणे। आणि समोरची पूर्णपणे मंदिर टाईपच आहे, मधामध्ये मंदिर आहे आणि चारीकडून मंदिराच्या चारीकडून जेवायला बशी देतं, एकदम समोरच आहे। इकडं राहिलं गोविंदराजचं मंदिर आणि इकडं राहिलं अन्नप्रसादालय। च्या साईडला गर्दी दिसायला लागली आणि इकडून आपली एंट्री होणार आहे आणि पूर्ण चारीकडून इकडं लाईन दिसायला लागल्या, पूर्ण जेवणासाठीची लाईन दिसायला लागली। इकडून आपल्याला पूर्ण फिरत जायचं आहे। जवळपास अर्ध्या घंट्यानंतर लाईन सोडायला आली, दिसायला लागली का प्रत्येक अर्ध्या घंट्यानंतर लाईन सोडायला आली। आता लाईन सुटली जवळपास अर्ध्या घंट्यानंतर, पूर्ण थांबून लाईन सोडले, सगळेजण कसे आडायला लागले पूर्ण इकडं सगळे तसं करते पूर्ण। आणि तो माणूस दिसायला का, तो मोजून सगळ्याला पाठवलं। 100 जणांची कॅपॅसिटी, तर 100च जण जाणार, बाकीचे बाहेर थांबणार, मधामध्ये कुणाला जाऊ देणार नाही, फक्त 100 जणांना मोजायला ठेवलं तिथं। बघूया आपला नंबर येतो, तसं तर वाटतं मला येणार नाही आपला नंबर। तिकडं मोठे फॅन पण लावले, तिथे एक लावलाय, इथे एक लावलाय आणि तिकडं पण लावले, तर गरमी होणे म्हणून बंद करा मला वाटतंय, बंद करायला लागले, ते बंद करायला लागले, मोजायला लागले बस थांब म्हणते, ते थांब म्हणतंय आणि केलं बंद केलं। जेवढे माणसं आहेत तेवढ्यांना पाठीलं आणि बंद केलं, तर मग काय आपल्याला बसायचंच काम आहे। त्या साईडनं पूर्ण वेडा मारत आता आलो आणि थोडं जवळच राहिली, तिथीत आहे दरवाजामधून मधात जायचं। 10 मिनिटानंतर लगेच खोललं राव, यावेळेस इतकं लवकर कसं झालं काय माहीत 10 मिनिटं लगेच खोललं। जाऊया मधामध्ये जेवायला आपण, आणि एवढी लाईन आहे आता, जास्त गर्दी नाही। तिकडल्या साईडनं आला पुन्हा मधामध्ये मी आता आलो आणि इथं दिसायला लागले चटणी, आपले चटणी, त्यानंतर ही भाजी आहे आणि त्यानंतर खीर आहे, असं द्यायला लागले तर सगळेजणाला। आणि पूर्णपणे असं मंदिराच्या चारही साईडनं बसले आणि पूर्ण बसवलेले दिसायला लागले पूर्णपणे, हे का दोन्ही साईडनं पूर्णपणे। आणि हे गोविंदराजपाशी म्हणजे तिरुपतीमध्ये आहे। बघूया आपला राईस येईन आता थोड्या वेळात आणि सांबर आणि राईस खाऊया आपण मस्तपैकी। अशा प्रकारच्या गाडीमध्ये राईस आणि सांबार घेऊन यायला लागले बघा, सांबार वाढायला लागले आणि तिकडल्या साईडला राईस वाढायला लागले आणि आपले पण समोरून घेऊन येत आहेत, ते सगळ्यांना एक वाढत आहेत। बघूया आपल्याला बेग घेऊया भात आणि सांबार। मला आपला राईस पहिल्यांदा टाकायला आले, एवढा पूर्णपणे राईस टाकायला लागले, पूर्ण प्लेट भरून एवढा राईस टाकायला लागले। त्याच्या पाठीमागच सांबार असं गोल करायचं आणि सांबार टाकायचं त्यामध्ये, थोडं चालतो एवढं पूर्ण सामान घेतलं। आता खाऊया, कसलं भारी खतरनाक दिसतं ते। त्यानंतर पण राईस घेतला आणि आता सांबार द्यायला लागले। तर सांबार ह्यावेळेस पातळ असते, जास्त करून पातळ असते, घट नसते सांबार। आता पूर्ण सांबार आणि पातळ खाऊया आणि त्याच्यानंतर मग दूध पण येते, दूध म्हणलं दही पण येते याच्या संग। पहिल्यांदा पूर्ण घट येते सांबार आणि त्याच्यानंतर मग असं पातळ खायचं।
मधातल्या साईडनं बाहेर जेवण करून आलो मी आणि प्रसादम खाऊन आलो. आणि असं काही मंदिर आहे, मंदिराच्या दोन्ही साईडला मधामध्ये गॅलरीमध्ये बसायला होते तर. आणि हे काय असं मंदिर एकदम प्राचीन दिसायला लागले, पूर्ण दगडाचं कोऱ्या दिसायला लागले. आणि एकदम हे पण बघा किती सुंदर दिसायला लागले, फोटो काढायला लागले त्यांनी. तिकडल्या साईडनं मधात गेलं तर जाऊया मंदिराच्या बाहेर डायरेक्ट. हे असं काय मंदिर दिसायला लागलं पूर्ण, बघा कसलं भारी दिसायला लागलं पूर्णपणे. पूर्ण कोरीव काम आहे याच्यामध्ये पूर्णपणे. आणि तिकडल्या साईडनं आपल्याला बाहेर जायचं आहे. आता मी जेवण करून आलो अन्नप्रसादालयमध्ये, प्रसाद खाऊन आलो. आणि आता गोविंदराजाच्या मंदिरासमोर आलो. आणि एकदा आजचं तुम्हाला स्टेटस दाखवतो. स्टेटस असं आहे की गर्दी दिसायला लागली आणि ऊन बी खूप जास्त पडायला लागलं. इथं दिसायला लागली, इथं आहे लाईन, इथं डिपॉझिट केलं जाते. आणि पलीकडल्या साईडला मोबाईल वापस घेतला जाते. मोबाईलमध्ये माझ्यामध्ये एंट्री नाही आहे. आणि तिकडल्या साईडनं पूर्णपणे दर्शनाची लाईन दिसायला लागली. जास्त नाही आहे वाटतं गर्दी, मधामधून जाताना तर दिसणार झाले एवढी काही. आणि तिकडल्या साईडनं वापस यायचं. आजचं असं काय स्टेटस आहे. आणि माणसाची गर्दी दिसायला लागली बरं का, रोज गर्दी दिसायला लागली. 2-3 दिवस झालं तर खूप जास्त गर्दी दिसायला लागल्या. तर आम्ही काय म्हणत होतं, इथून जाऊया आपण विष्णू निवासम, जिथे की SSD टोकन भेटते. जवळपास दुपारचे 2 वाजायला लागलेत. आणि 2 वाजता भेटते का नाही, अवेलेबल आहे का नाही ते जाऊन बघूया. मधामध्ये इथून जवळपास 700 मीटर, जास्त लांब नाही आहे. जाऊया आपण विष्णू निवासम, जिथे SSD टोकन भेटते. चालत आलो मी आता विष्णू निवासम पाशी. आणि तिकडल्या साईडला ते दिसायला लागले, ते आहे रेल्वे स्टेशन. तिरुपतीचं रेल्वे स्टेशन आहे, त्याच्या एकदम समोरचं आहे. इथं तुम्हाला सप्तगिरी एक्सप्रेस दिसते, जे की डायरेक्ट तिरुमलामध्ये जायला लागले. आणि त्याच्या समोरच आहे, हे आहे विष्णू निवासम. मधामध्ये तुम्हाला जाऊन दाखवतो. आणि इकडल्या साईडला पूर्ण टॅक्सी आणि बसला आलेले दिसायला. आणि तिकडल्या साईडला ते रेल्वे स्टेशन आहे तिरुपतीचं, जातो मधामध्ये तुम्हाला दाखवतो अवेलेबल आहे का नाही. गाड्या खूप जास्त चालायला लागल्या आता मध्ये जायला लागलो मी. आणि समोर लिहिले विष्णू निवासनम. खूप जास्त गर्दी दिसायला लागली आहे इथं, पूर्णपणे गर्दी दिसायला लागली. आणि वरील लिहिले विष्णू निवासनम. आणि समोर काउंटर पे लिहिले बघा, वाचलेले वे टू लॉकर अँड काउंटर. मधामध्ये जाऊया बघूया तुम्हाला भेटते का नाही SSD टोकन. आणि इकडल्या साईडला पण खूप जास्त गर्दी दिसायला लागली. ते आल्याच्या नंतर पूर्ण सगळीकडे माणसं दिसायला लागले. आणि किती माणसं दिसायला, सगळे झोपले इथं बसले तर सगळेजण आराम करायला लागले. आणि SSD टोकन काउंटरचं बघतो मी कुठं आहे ते. आलो मी दुसऱ्या फ्लोअरला, म्हणजे दुसऱ्या मजल्यावर आलो चालत. आणि पूर्णपणे माणसं झोपल्या बघू दिसत असतील तुम्हाला. आणि सर्वदर्शनमचं ते खाली आहे. आणि वरी आल्याच्या नंतर इकडल्या साईडला पूर्णपणे जेवायला पण भेटेल तुम्हाला, हातात आणलेलं दिसायला लागले. तिकडल्या साईडला अन्नप्रसादम भेटायला लागले, ते तिकडे लाईन लागलेली दिसायला. आणि दुसऱ्या साईडला इथं दिसायला लागले बघा, इथं पूर्णपणे जे लॉकर आहे, लॉकरची सुविधा पण इथं अवेलेबल आहे दिसायला लागले. इथं सगळे माणसं आहेत ते फॉर्म भरायला लागलेत. आणि इथं लॉकरची सुविधा अवेलेबल आहे. आणि आपली जी SSD टोकन आहे ते खाली आहेत, तर जाऊन तुम्हाला खाली दाखवतो. आणि माणसं सगळीकडे झोपलेलं दिसायला लागले, तर पूर्णपणे आराम करायला. तर जाऊया आपण खाली जाऊया. आधी पाठीमागल्या साईडला होतं विष्णू निवासनम. आणि मधामध्ये जाऊन विचारून आलो मी. सकाळी 9 वाजता SSD टोकन ते संपलेले सगळे. 4 वाजल्यापासून रात्री वाजल्यापासून माणसं सगळे लाईनीला लागायला लागलेत. आणि त्याच्यामुळे जेवढे बी SSD टोकन आहेत, तुम्ही जर विचार करून येत असाल ना, दुपारी 12 ते 4 राहतात तर भेटणारच नाही तुम्हाला. कारण सकाळी एवढा गर्दा होता, मी विचारलं मधामध्ये तर म्हणले सकाळी 9 वाजता संपले, माणसं रात्रीपासून लाईनीला थांबले होते. मी तेच तर म्हणलं एवढी गर्दी का दिसणे झाले त्या विष्णू निवासामध्ये. इकडून मधामध्ये नाही आहे, जी दर्शनाची लाईन आहे इकडल्या साईडला तुम्हाला दाखवतो. मी तेच म्हणालं दर्शनाला एवढी लाईन का नाही आहे टोकन घ्यायला. तर टोकन सकाळी 9 वाजता संपले, तर शनिवार रविवारी सकाळी लवकर चालू होते असं त्यांनी म्हणत होते. माझं अजून मी कन्फर्म नाही सांगू शकत. शनिवार रविवारी सकाळी 9 वाजता संपले आणि माणसं रात्रभरपासून उभे होते लाईनीला. आणि आता आजची अशी अपडेट आहे की तुम्ही येऊन काय उपयोग नाही. आज तर मी व्हिडिओ बनवते ना SSD टोकन, तर आज तुम्हाला भेटणार नाही. बाकी उद्याचं मी तुम्हाला दाखवेन. आधी उद्याचं सोमवारचं कसं, म्हणजे शनिवार रविवार तिने म्हणले की सकाळी लवकर चालू होते. तर आज पूर्ण ही दिसायला लागली हे विष्णू निवासनम. आणि इकडल्या साईडला पूर्णपणे लाईन लागली जाते. आणि इथून पूर्ण मधामध्ये गेले जाते. माणसं रात्रीपासून लाईनीला होते. आणि दर्शन आहे ते SSD टोकन ते पूर्णपणे संपलेलं आहे. जास्त अवेलेबल नसते, 2-1 हजारच जास्त, 2-1 अवेलेबल असते. त्यानंतर ते संपते. आणि मग तुम्हाला फ्री दर्शन करावं लागणार. आणि फ्री दर्शनाचं एक अपडेट आहे की आज पूर्ण सकाळी दुपारी 4 पर्यंत पूर्ण बंद आहे फ्री दर्शन वरी. तिरुमलानं बंद केलेलं आहे, कारण माणसं एवढी पब्लिक झाले वरी की दर्शन बंद केले. 4च्या नंतर ओपन करणार. आणि ज्याच्याकडे SSD टोकन नाही त्यांना तर दर्शन पण घेऊ देण्यात गेले. बहुतेक आता 4च्या नंतर ओपन करत आहे. आणि हे आता विष्णू निवासनम, जिथं की SSD टोकन आज रविवारचं संपलेलं आहे. तारीख आहे आज 22 मार्च आहे. आणि आता वाजायला जवळपास 2 वाजायला लागले. तर उद्या बघूया आपण सोमवारचं आपल्याला SSD टोकन भेटते का नाही. सकाळी तर नाही भेटणार, दुपारीची येऊन बघूया आपण. आणि हां, तुम्ही जर विचार करून येत असाल SSD टोकन 12 ते 4 मध्ये भेटेल, मला वाटतं खूप कमी शक्यता आहे तुम्हाला भेटण्याची. कारण इथं खूप जास्त पहिलेच माणसं आहे, सगळेजण येऊन थांबतात SSD टोकनला. लोकलवाले किंवा बाहेरचे पण, ज्यांना माहीत आहे, जे नवीन माणसं आहेत त्यांना तर भेटणारच नाही.
आणि ऊन बी खूप जास्त लागायला लागले. मधामध्ये तुम्हाला तसं लॉकरची सुविधा आहे. जर तुमच्याकडे बॅग असतील तर खूप सारा सामान असलं तर विष्णू निवासामध्ये राहण्याची बी राहू शकता तुम्ही. आणि मधामध्ये नाश्ता म्हणजे देवाचा प्रसाद बी मिळते सेकंड दुसऱ्या मजल्यावर. बस हे होतं विष्णू निवासनं. इकडल्या साईडला पूर्णपणे लाईन होती आणि आता तर कोणी थांबलं नाही. तिकडे सगळे साफसफाई करायला झाले आणि पलीकडल्या साईडला आपलं रेल्वे स्टेशन आहे. बस एवढं सांगायचं होतं की आज आपल्याला काही टोकन भेटले नाहीत. बस अजून काय बाकीचे तुम्हाला नवीन रोजचं मी सांगतच राहीन नेमकं काय प्रोसेस व्हायला, काय तिरुमलामध्ये गर्दी आहे का नाही आहे. आज तर खूप जास्त गर्दी झाली. तर बस हा व्हिडिओपर्यंत ठेवूया. व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट करायला विसरू नका. भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये, उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. आणि म्हणा वेंकटरमणा गोविंदा आणि ओम नमो व्यंकटेश आहे. थोडंसं जीभ लपलपलं. भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. टाटा बाय बाय.